या ठिकाणी समालोचन कक्षाच्या दिशेने येऊन सांगतात की नक्कीच वाईट बॉल अर्थातच स्वैर मारा केला जातोय पहिल्या चेंडूवरती. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. एकेरी धाव या ठिकाणी पाहतोय. हलक्या बॅटने खेळला जातो चेंडू. नक्कीच अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने. एक चेंडू एक धाव या ठिकाणी आपण पाहायला मिळते. वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर स्कोर बोर्ड ऑन द 2 runs लॉस ऑफ द 0 विकेट. रिमेनिंग 5 balls टू गो इन द फर्स्ट ओव्हर. संतोष सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. हलक्या बॅटने कट केला जातोय. नक्कीच त्या ठिकाणी सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. गोषाकी क्षेत्रामध्ये एकेरी धाव. वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर 3 धाव फलकावरती पाहतोय. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी आपण रंगताना पाहतोय. एका बाजूला विचार केला तर चोरगे खांबील 11 हा संघ तितक्याच ताकदीचा अपोनेंट गावडोशी केएफसी. या ठिकाणी हल्ला चढवला जात आहे. समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात वर जातील आसमानाच्या दिशेने. इट्स अ ह्यूज अँड इट्स अ मॅसिव्ह कणकणीत षटकार. क्या बात आहे. दुसऱ्याच बॉलवरती अरुणने आपले हात खोललेले आहेत. अरुण कदम नावाचं वादळ या ठिकाणी आपण मैदानामध्ये आता उतरताना पाहतोय. संतोष यांच्या तिसऱ्या चेंडूवरती चढवलेला हल्ला. सांघिक धावसंख्या 9. आता मात्र थोडस कट करायचं होतं. चेंडूला थोडस दिशा दिली जाते. हलकस दिलं गेलं वळण चेंडूला. चेंडू सरळ विसावेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी करेल थ्रो करेल परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10 runs ऑन द स्कोर बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल. स्ट्राईक एंडचा विचार केला तर नक्कीच राहुल सकपाळ. 1 to go च्या इशारे संतोष. हॅलो कट करायचं होतं. नक्कीच विसावेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. एका षटकाखेरीज सांघिक धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 10 धावसंख्या झालेली आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल कारण मागच्या मॅचमध्ये विचार केला तर पहिल्याच सामन्यात 54 धावा रचल्या गेल्या होत्या. 50 अपचा स्कोर पहिल्याच इनिंगमध्ये आपण या ठिकाणी पाहिला. खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच फलंदाजासाठी तेवढी आक्रमक खेळपट्टी या ठिकाणी आपण पाहतो या ग्राउंडमध्ये. आई उतेश्वर पद्मावतीच्या आशीर्वादाने रंगणारी ही स्पर्धा मालिका अर्थातच वाणे चषक 2023 या ठिकाणी आपण रंगताना पाहतोय. या स्पर्धा मालिकेचा विचार केला तर नक्कीच प्रथम पारितोषिक एक आकर्षक असा करंडक आणि रोख रक्कम 25,000 रुपये वाणे 11 क्रिकेट संघामार्फत. द्वितीय पारितोषिकाचा जर का विचार केला तर रोख रक्कम 12,000 रुपये 500 प्लस एक आकर्षक असा करंडक. तदनंतर जर का विचार केला तर तृतीय पारितोषिक 7,000 रुपये रोख रक्कम आणि एक आकर्षक असा करंडक या ठिकाणी आपण झळकताना पाहतोय. या आकर्षक अशा करंडकांनी आणि विविध रकमेनी रंगलेली ही स्पर्धा मालिका अर्थातच वाणे चषक 2023 ही नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. नौका गोलंदाज सज्ज आहे गोलंदाजी मार्गवरती. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी राहुल. सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल की कमिटी मेंबर्स आणि पंचांनी जी नियमावली या ठिकाणी बनवलेली आहे त्यांचा रिस्पेक्ट करायचं आहे. पंचांचा डिसिजन आणि कमिटीचा डिसिजन जो काही असेल तो फायनल असेल, अंतिम असेल. त्याच्यामध्ये फेरबदल नक्कीच होणार नाहीत.
कमिटी मेंबर्स विनंती असेल थोडंसं लक्ष घालायचं. मी वारंवार तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मित्रांनो, ही स्पर्धा मालिका आपली आहे, KSKची आहे, वाळणे गावाची आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पाहतो तर वेल क्वालिफाईड पंच सुद्धा या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले आहेत. वेल क्वालिफाईड कॉमेंटेटर्स, वेल क्वालिफाईड लाईव्ह टेलिकास्टिंग टीम सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत सज्ज आहे स्पर्धा मालिका महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी. थँक्यू सो मच कमिटी मेंबर्स, 111 संघ आणि अंपायर्स. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे सेकंड ओव्हरचं या ठिकाणी आपण रंगताना पाहतो. राहुल सकपाळ सज्ज आहे गोलंदाजीमध्ये. विचार केला तर नक्कीच अरुण एक हार्ड हिटर बॅट्समन सज्ज आहे. वैयक्तिक 8 धावेवरती सांघिक धावसंख्या 10. नक्कीच चांगला हाताळला जातो चेंडू. हलकसं दिलं गेलं वळण, चेंडूला गुड लेंथ वरती टाकला होता, स्पॉट झाला होता चेंडू. सरळ वेध घेतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय राहुल यांच्या मार्फत. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10 धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. अजूनही 17 चेंडूंचा खेळ या फर्स्ट इनिंग मध्ये बाकी आहे. दुसऱ्या बॉलवरती नक्कीच आक्रमण करायचं होतं, परंतु बॅटची खालची कडा लागली जाते. अलंदी कार्पेट चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय नक्कीच मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव वाढत्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. हलक्या हाताने त्या चेंडू ट्रॅव्हल करत होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु कोणतीही रिस्क या ठिकाणी घेणार नाही, कारण फॉलो थ्रू मध्ये बॅकअप नव्हतं, म्हणून नक्कीच एक धाव या ठिकाणी जाऊ दिले. वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावलकावरती लागल्या जातात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. राहुल खरोखरच खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या ठिकाणी प्रहार करायचा होता, परंतु शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करेल, चुकीला माफी नाही. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा एक घणाघाती चौकार. नक्कीच जिथे 1 धाव होती तिथे 3 धावाचं परिवर्तन झालं. 4 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत या संघासाठी. वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. अजूनही अरुण नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. 1 षटकार 1 चौकार अरुणच्या पॅट मधून आपण पाहिलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु थोडंसं या ठिकाणी मिसफिल्ड होताना पाहायला मिळतंय. नक्कीच थोडस मिसफिल्ड या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल रन या ठिकाणी डॉट बॉल, माफ करा मित्रांनो, निर्धाव पद्धतीचा बॉल या ठिकाणी आपण पाहिला. या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे. समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा पंचांच्या हात वर जातील आसमानाच्या दिशेने. इट्स अ ह्यूज अँड इट्स अ मॅसिव्ह. दणदणीत षटकार. षटकारासोबतच सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाखेरीज सांघिक धावसंख्या 22. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु
अरुण नावाचं वादळ 9 चेंडू आणि 19 धावांवरती सज्ज आहे. साथीला जर का विचार केला तर हार्ड हिटर बॅट्समन राहुल सुद्धा मैदानामध्ये तग धरून उभा आहे. तर वैयक्तिक तिसरा आणि संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी संदीप सज्ज होताना पाहायला मिळतात. थोडीशी चांगली कामगिरी करावी लागणार आहे संदीप यांना, कारण 12 चेंडूंचा खेळ झाला. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात, परंतु सलामीवीर बॅट्समन अजूनही मैदानामध्ये तग धरून उभे आहेत. तर वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरे षटक हाताळताना संदीप पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा हलक्या हाताने कट केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिली पॉईंटच्या दिशेने एकच धाव मिळेल. एकेरी धावेसोबतच सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा, परंतु धावसंख्येचा जर का विचार केला तर नक्कीच एकेरी दुहेरी धावांचं परिवर्तन होते. परंतु मित्रांनो, मी वारंवार सांगत असतो की एकेरी दुहेरी धावांनी फक्त तुमचं धावफलक पुढे सरसावत राहील. विजयाचं आव्हान सोपं करायचं असेल किंवा धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर तुमच्या बॅटिंगचं गेअर चेंज करा. 4 आणि 6च्या गेअरने बॅट पळवा. वेल क्वालिफाईड पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट डिलिव्हरी, अर्थातच स्वैर धावा. वाढते धावसंख्येचा विचार केला तर 24. पुन्हा एकदा या ठिकाणी दंडित केले जाते. नक्कीच निर्धाव पद्धतीची गोलंदाजी. कृपया पंचांशी कुठल्याही प्रकारे वाद घालू नका, कारण वेल क्वालिफाईड पंच या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. थँक्यू सो मच अरुण. MCA मान्यता प्राप्त पंच अवेलेबल या ठिकाणी आहेत. नक्कीच पंचांच्या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच आला चढवला जातोय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक करणार नाही. पहिला हादरा, पहिला मोठा गडी. या ठिकाणी विकेटचं पतन. अरुण सारखा आक्रमक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच जी कामगिरी करायची होती, ज्या कामगिरीसाठी संदीप यांना आणले होतं तिसऱ्या षटकामध्ये, ते त्यांनी करून दाखवले. आक्रमक फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन अरुण येतोय माघारी. अरुणची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाहतोय. यक्षरक्षक आहे. तर यानंतर होणाऱ्या विद्यमान सामन्याचा जर का विचार केला तर नक्कीच एका बाजूला आहिर NKCC 11, दुसऱ्या बाजूला विचार केला तर गोगवे 11. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल की या इनिंग नंतर आपण या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. मॅच मध्ये जर का विचार केला तर नक्कीच एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. सांघिक धावसंख्येमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळतंय. 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अकोला टप्प्याचा चेंडू. चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. मिड ऑन शॉट, मिड ऑनच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांदरम्यान त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर मध्ये जर का बघायचं झालं तर
8च्या रनरेटने बॅटिंग चालू राहिली तर नक्कीच 35 ते 40 मध्ये धावसंख्या उभारू शकते खांबिल चोरगे हा संघ. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो, नक्कीच क्रिकेटमध्ये कधी फलंदाजाच्या बाजूने गेम फिरतो तर कधी नक्कीच गोलंदाजाच्या बाजूने. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण सकपाळ, नक्कीच युवा गोलंदाज आहे. खूप कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने पदार्पण केलं. प्रवीण पंचांच्या डाव्या बाजूने 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. स्ट्राइक एंड वरती राहुल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं, थोडंसं जकडलं जातंय राहुल याला. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी, नक्कीच वेग खूप आहे, वेगवान आहे प्रवीण, चांगली लेन लागते त्यांना. या ठिकाणी आक्रमण करायचं होतं परंतु बॅटचे आउटसाइड एज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत डीप मिड विकेट मध्ये. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 27. पुन्हा सज्ज होतील प्रवीण. या ठिकाणी थोडस जकडून ठेवलं जाते फलंदाजाला परंतु पंच या ठिकाणी सूचित करतात इट्स अ व्हाईट बॉल. स्पाइर मारा या ठिकाणी केला जातोय. फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सो अर्थातच इट्स अ वन वाईट डिलिव्हरी. वन बाउन्सचा सुद्धा या ठिकाणी इशारा येतोय. या ठिकाणी आक्रमण करायचं होतं परंतु वेगवान गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. 22च्या रूपामध्ये एकेरी धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. एकेरी धावेसोबतच वाढत्या धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते प्रवीण यांच्या मार्फत. आता मात्र या ठिकाणी थोडस जकडलं जातं फलंदाजाला. ब्लॉक पद्धतीने चेंडू हँडल केला जातोय. उजव्या यष्टीचा येदगेरी यष्टीरक्षक नक्कीच खुश होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना पाहतोय बोल्डच्या रूपामध्ये. शेवटच्या बॉलवरती नक्कीच आक्रमण करायचं होतं परंतु अलॉंग दी कार्पेट चेंडू सर ट्रॅव्हल करतोय त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आणखी एका विकेटचं पतन. एकेरी धावेसोबतच वाढती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 30. 4 गाड्यांच्या मोबदल्यात तर विजयासाठी 31 धावांचं लक्ष असेल तेच म्हणजे गावडोशी केएफसी या संघाला. विनंती असेल गावडोशी केएफसी संघ आपण या ठिकाणी आपली सलामी जोडी लवकरच या ठिकाणी खेळपट्टीवरती अवेलेबल करा. आणि चोरगे खांबिल संघाला सुद्धा माझी विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित सजावून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहणार आहोत ग्रामीण क्रिकेटचा बुलंद आवाज अर्थातच विनोदजी. आपणास माझी विनंती असेल की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे.
थँक्यू सो मच. तर कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित आपण पाहतोय वाळणे 11 क्रिकेट संघ वाळणे जी स्पर्धा आपण पाहतोय वाळणे चषक 2023 पर्व तिसऱ्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 25,000 रुपये वाळणे 11 क्रिकेट संघ वाळणे यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक 12,500 रुपये कैलासवासी चंद्रकांत पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार सोहम जाधव कासरूड यांच्या माध्यमातून. त्याच माध्यमातून तृतीय पारितोषिक 7,000 रुपये श्री अनिल लक्ष्मण मोरे प्रोप्रायटर सारा ग्रीन व्हॅली ॲग्रो टुरिझम फार्म महाबळेश्वर यांच्या माध्यमातून. प्रथम क्रमांकाची जी चषक आहे ट्रॉफी राजेशदादा वाळणेकर यांच्या माध्यमातून. द्वितीय चषक सौजन्य विकास कदम लामज यांच्या माध्यमातून. तृतीय चषक आपण पाहतोय कैलासवासी सौ नर्मदाबाई धोंडीबा जाधव यांच्या स्मरणार्थ पिंपरी यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ. यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण जे आहे आर्यन अजय कंटक नाला सोपारा यांच्या माध्यमातून. टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेत प्रदीपभाई जाधव कला दिग्दर्शक संचालक दीपकदादा युवा प्रतिष्ठान देवळी यांच्या माध्यमातून आणि NSN स्पोर्ट्स नाला सोपारा यांच्या माध्यमातून. मैदानासाठी सौजन्य लाभले KSKचे माजी अध्यक्ष विजयभाई शिंदे आनंददादा धनावडे चेअरमन शिवसागर बोट क्लब तापोळा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी जे सौजन्य आहे सचिन माने मित्र समूह रजिस्टर सचिन माने भीमसिंह अध्यक्ष सचिन माने मित्र समूह उद्योजक SB एंटरप्राइजेस भीमसिंह यांच्या माध्यमातून. मंडप सौजन्य लाभले रामचंद्र सकपाल समाजसेवक गावडोशी प्रशांत तांबे वाळणे यांच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेचं जेवण व नाश्ता सौजन्य कैलासवासी प्रकाश अंबाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ सतीश प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून. विशेष सहकार्य योगेश नलावडे वाळणे. मॅन ऑफ द मॅच मेडल सौजन्य लाभले संदीप नलावडे वाळणे. मॅच सुरुवातीचा चेंडू पहिला डिलिव्हर होईल. दुसऱ्या सत्रातील फुल टॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूला सलामी दिले 4 धावांसाठी. येथील या चेंडूवरती 4 धावा चौकारनं सुरुवात केली आहे. मालिकावीरासाठी चषक सौजन्य लाभले जनार्दन सावंत वाळणे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य लाभले आकाश बालेराव समाजसेवक यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य लाभले विशाल कदम रुळे यांच्या 4 धावा चौकार आलेत या धावफलकावाल्या. एक मिनिट 6 धावा स्वयंसेवक आपण व्यवस्थित लक्ष द्या. 6 धावा आलेत पंचांच्या माध्यमातून इशाराले 6 अंक आपण पाहतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर आडो बॅटन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न गॅप आहे क्षेत्ररक्षक येईल चेंडूपर्यंत. तिथेच मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नाही आहे खराब क्षेत्ररक्षण आणि या चेंडूमध्ये येथील 4 धावा चौकार 10 धावा झाले धावपालिकावरती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक सौजन्य गोविंदजी कांबळे वाळणे. विशेष सहकार्य सुभाष काळे सर. विशेष सहकार्य काशीनाथ यांच्या माध्यमातून. उपाध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर. विशेष सहकार्य सचिन खरात गावडोश यांच्या माध्यमातून. लेग्स डिलिव्हरी खेळला चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं. एक सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून धावफलक आलाय ते मात्र 11 अंकावरती. अरुणदादा कदम कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून. विशेष सहकार्य अजय कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर स्वप्नीलदादा चौरगे तिटली यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य. गंगाराम मोरे खरोशी त्याच माध्यमातून निलेशदादा सोंडकर या स्पोर्ट्स किशोर माने गणेश सकपाळ अहिरा या सर्व दात्या मंडळींचं आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर स्कोर कार्डवरती लक्ष देऊया. धावफलकावरती धावा झाले 31 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना आत्तापर्यंत 12 धावा. पहिल्यावरती 6 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती 4 नंतर सिंगल. खूप इथे एन्जॉय केलं जातं क्रिकेटला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय स्वीट साऊंड ऐकलाय. येथील सलामी ठोकले 6 धावेला. 6 धावांनी धावफलक सरसवलं गेलं ते मात्र 18 या अंकावरती. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. बॅटच्या टप्प्यात आलेला चेंडू रडारमध्ये. बॅटर आपण पाहतोय फलंदाज संतोषच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली फलंदाजी KCC गावडोशी संघाकडनं. एक्सेलेंट बॉल आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चांगलं क्रिकेट म्हणता येईल. आणि तिथे मात्र बाद झालाय फलंदाज. बॅटर बघा स्वतः निघालाय. पॉपिंग क्रीज आपली सोडली आहे आणि फलंदाज येतोय माघारी. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. धावा झाले ते धावफलकावरती 18 धावा. 6 आल्या होत्या. 6च्या नंतर डिफेन्स खेळणं गरजेचं होतं.
कंट्रोल केलं नाही, स्वतःला आवरायचं होतं, सावरायचं होतं, परंतु अति घाई गेली आहे आणि बॅटेज आपण पाहिलं तर मात्र बाद झालाय. तो बॅटर संतोष येतोय बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष त्या जोडीला प्रवीण, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नंतर पाहिलं तर आपण पाहू शकाल तिथे मात्र राहुलला आता मात्र संधी मिळते आहे. धावफलकामध्ये धावा येते मात्र 18 धावा, 18 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावांचं लक्ष म्हणजे 24 चेंडूमध्ये माफक आव्हान आणि अरुणच्या पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. नंतर दुसऱ्या चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये आलेला चेंडू, ही चूक अरुण कदमची आणि तिथे आल्या त्या मात्र 6 धावा. धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 24 धावा, 24 रन्स आपण पाहतोय. JMCC कुमटे संघाचा संघटक आपण टॉस्क बॉक्समध्ये यावं. इथे मात्र जर आपण पाहिलं तर धावा झाल्या तर आक्रमण केले गेले. यावेळेस चेंडू खाली, राहुल जजमेंट चुकलाय, येतील या चेंडूवरती 6 धावा. 6 धावांनी धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 30 धावा, एका धाब्याची गरज. JMCC कुमटे संघाचा संघटक या पण विनंती असेल, JMCC कुमटे संघ कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस्क बॉक्समध्ये यावं. त्याच माध्यमातून विनिंग संघाचा कॅप्टन्स. हॅलो. तर नक्कीच मॅच मात्र जिंकली आहे KSC गावडोशी संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. विनंती असेल गावडोशी संघाचा संघनायक या टॉस्क बॉक्समध्ये. JMCC कुमटे संघाचा संघनायक आपण देखील या टॉस्क बॉक्समध्ये.